बारक्यापणीपासून बघत आले आईला, कायम आमचीच काळजी. पण एवढं खचल्याला कधी बघितलं नाही रे तिला. तुला माहिती आहे शंकर, मरणाची थंडी पडली ना तरी मी पहाटेचं उठून सडा रांगोळी करताना बघितलंय माझ्या आईला. पण असं हातपाय गळून गेलेलं भगवत नाही रा. नेमकं काय झालं असेल रे आईला? माझी एवढी खंबीर आई आता जरा मोठा आवाज झाला तरी तचकायला लागली. माझ्या मनात लय कालवा कालव सुरू आहे र. मी हे कसं सगळं निस्तरू मला काय बी समजणं झालं. हे गौरी, काळजी करण्यासारखं काय नाही. वयोमानाने होतं असं कधी कधी. नाही, वयाचा काय संबंध नाही याच्यात. आई काहीतरी लपवायला लागली रे शंकर. आता लपवण्यासारखं काय आहे त्यात? उगे लय विचार करू नये माणसाने. आणि तू म्हणजे गैरसमजाची खाणच आहेस बरं का. ते गैरसमजातून माझ्या गळ्याला विळीच काय लावली, गैरसमजातनी माझं कपाळ फोडलं. आणि काय ती कोशिंबीरन काय ती सनक्याने कानाखाली वाजवली होती, ती कानाखाली पेंडी घ्या. कळलं का? तुझी उधारी आहे माझ्यावर. नाही नाही, माझी उधारी आहे तुझ्यावर. आता कसं कृष्णाईच्या खंबीर लेखीवानी वागलीस. आणि ते कृष्णाई काहीतरी लपवायला लागल्या माझ्यापासून, हे पहिलं डोक्यातलं काढ. ताई, पाय दिसते संकश. पक्का काहीतरी झालंय. या दोघी मायापासून काहीतरी लपवत आहेत बघ. पण नेमकं काय तेच कळेना झालं. कोण कुणापासती काय लपवते आणि काय करते या सगळ्या चौकशी करायचा टाइम नाही आता. आत्ता कृष्णाईची तुझ्या आधाराची गरज आहे, त्यामुळे त्यांच्या जवळ थांब. आणि आत्ता काही विचारत बसू नकोस काय. आणि काय लागलं पहिला कॉल मला करायचा. हां, येतो मी आता. मला वाटलं कुठं जीत समोर त्या पंचायतीचा इशू काढते तू. त्यानं जाऊन जर गौरीला सांगितलं असतं ना, गौरी काही पंचायत होऊ देत नसती. मग यो घरचा फितूर मला चांगलाच माहित आहे. हो, 15 वर्ष डोळ्यात जीव आणून ज्या टायमाची वाट बघत होतो त्यो टाइम आज आलाय. थांबा, आलोच. हे काय
आज पंचायत होणार. पंचायतीचा निकाल इंदुराणीच्याच बाजून लागणार. मग ती जागा, घर, खानावळ माझ्या नावावर होणार. आपण काय करायचं माहितीये का? पंचायतीतनं डायरेक्ट तिकडच जाऊ आणि तुम्ही आरती वावाळून माझा गृहप्रवेश करायचा. घ्या. येडी का तू? गृहप्रवेश म्हणजे काय असते? दोघांनी मिळून जोडीनं पहिलं पाऊल ठेवायचं असते. मीच कसं वावळणार? हा, हे ध्यानातच नाही आलं माझ्या. मग आपल्या दोघांनी बिंदुराजा वावळल. हाय कुठे तो? बिंदुराजा नाही ती काही कुठे गेली ती? कुठं गेलाय? मला काय माहित कुठे गेले ते. तू नाही का पंचायतीची आयडिया बिंदून लय मस्त दिली, त्याला जरा बक्षीस द्या म्हणली. हा. दिले 5,000. बसला असेल पैसे उधळत कुठतरी. उदरीत बसला असेल म्हणजे मग त्याचा हक्कच आहे तो. फोन करा त्याला. रात्रीपासून फोन बंद येतोय. पडला असेल पिऊन कुठेतरी. ओ, माझ्या भावाबद्दल बोलताना जीभ जरा सांभाळून वापरायची. एक सबूत बी वाकडा चालणार नाही. हुडकून काढा त्याला. वा. मद्यप्राशन करून ध्यानास कुठेतरी बसले असतील बिंदू शेठ. कळलं? हा कळलं. हुडकून आणा म्हणलं ना, जा तुम्ही. कसं हुडकायचं? हे बघ माझ्या संकट मला माझा भाव पाहिजे. हुडकून काढा. हे बघ, त्याला हुडकिनाच्या नादात जर पंचायतीला जायला उशीर झाला आणि त्या मातोश्रीने जर कृष्णाच्या बाजूने फैसला दिला तर पुन्हा माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही. आणतो आता त्याला हुडकून. थांबा. पंचायतीतच जाऊया. कसं बोलली? आज पंचायतीत त्या रडूगायची पंचायत करणार ही इंदुराणी.